बड्डे दिवशी बघा माझा बड्डे असा चालू सेलिब्रेट होता आणि केक आणलेला ह्यांनी माझा आणि वैद्यचा फोटो लावलेला आणि बाकीचं कसं म्हणजे कोण येत नाही ना, म्हणजे आम्ही कोणाला बोलवलंच नाही. असं काय नाही की माझ्या घरचे कोण येत नाही, ह्यांच्या पण घरचे कोण येत नाही, पण माझी मावशी, मावस भावाची बायको वगैरे सगळे येतात. ते सगळे बोलतात माझ्यासंग, माझ्या घरचे सोडून. आणि म्हणजे बोलतात पण असं जास्त नाही, येणं जाणं नाही आहे. असं आमच्या तिघातच काय पण असो, आमच्या तिघातच ना आमचं सगळं सेलिब्रेशन होते. पप्पा तेवढं फोन केले, पप्पांचाच फोन चालू होता. पप्पांनी व्हिडिओ कॉल केलेला आणि पप्पा मला म्हणाल ते मी येऊ का केक कापाय, आणि केक कापताना त्यांनी एवढं टाळ्या वाजवाल ते बघूनच मला हसू यायला. पण काय पण म्हणा, असं म्हणजे नवरा असं मिळालं पण नशीब पाहिजे की बायकोला स्वतःच हातानं ववाळते, सगळं स्वतःच करते. आमच्या तिघातच आमची लाईफ आहे. म्हणजे म्हणतात ना, आमच्या तिघातच आमचं जग आहे असं. काय करायचं. आणि वैदूचा फोटो लावायचा नव्हता, माझाच फक्त लावायचा होता. पण वैदू रडून लई धिंगाणं केली असती म्हणताना वैदूचा पण लावला. तिच्याशिवाय तर आमच्या दोघाची लाईफच नाही, पण ती आहे म्हणून तर आमचं सगळं आहे. बड्डे असाच सेलिब्रेट केला. जिममध्ये पण केलेला. जिममध्ये काही व्हिडिओ केला नाही. जिममध्ये तर मला माहीत पण नव्हतं सर केक लावून देणार होते. आणि केक आणला, माझी ड्युटी संपली, मी घरी निम्म्या रस्त्यातनं मला परत बोलवून घेतलं काम आहे म्हणून. मला माहीतच नव्हतं बड्डे सेलिब्रेट करणार आहे म्हणून. आणि सर आमचे असे आहेत की सगळं करतील पण बोलवून दाखवणार नाही. एवढं बोलतील ना की काय विचारायला नको. आम्ही माझा बड्डे जिममध्ये पण साजरा केला. आणि मेन म्हणजे पहिलं असं वर्ष झाले की ज्या दिवशी माझा बड्डे आहे त्या दिवशी वैदूच्या पप्पाने माझा केक, म्हणजे त्याने केक आणला आहे. नाहीतर नाही, बाकीचे आमचे मामा वगैरेच मला बड्डेचा केक आणतात. नाहीतर दुसऱ्या दिवशी 6 तारखेलाच त्याने माझा बड्डे करतात. आणि 6 तारखेला पण केला. जिममध्ये काही व्हिडिओ नाही म्हणून फोटो टाकला.